पर तूफानों में कश्तियां और घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है। घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है। अंबादास आपण व्यक्तिशा काय घेऊ नका, कारण और मस्तियां खत्म हो जाती है। हे या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे। कारण जेवढं या निवडणुकीमध्ये यश महायुतीला मिळालं, हे खरं म्हणजे आपल्याही सदस्यांनी बोलताना मागच्या चर्चेत सांगितलं की अनपेक्षित यश या ठिकाणी मिळालं। आम्हालाही माहित नव्हतं एवढं मिळेल म्हणून। म्हणजे हे यश जनतेने दिलंय, लाडक्या बहिणींनी दिलंय, लाडक्या भावांनी दिलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय, सगळ्यांनी दिलंय। त्यामुळे ईव्हीएमचा घोटाळा तुमच्याच लोकांनी सांगितलंय की ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही, कारण हे यश ईव्हीएमचा घोटाळा झाला असता आम्हाला माहित पडलं असतं, तुम्हाला माहित पडलं असतं। त्यामुळे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही माहित नव्हतं की एवढा विजय मिळेल। आणि म्हणून खोटे नाटे आरोप प्रत्यारोपामध्ये अडकण्याऐवजी जनतेचे प्रश्न या ठिकाणी आपण मांडाल अशी अपेक्षा होती। खालच्या सभागृहात देखील मी बसलो होतो। खालच्या सभागृहात देखील सभागृहामध्ये कमी आणि बाहेर मीडियामध्ये जास्त, म्हणजे काय म्हणतो त्यांना, आपल्या सभागृहामध्ये आपल्या या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतात, राज्यातले प्रश्न असतात, ते सोडवण्याची संधी असते, त्याला वाचा फोडण्याची संधी असते। परंतु पायऱ्यांवर आणि फक्त मीडियाच्या माईकवर त्यांनी बोलण्यामध्ये धन्यता मांडली। आणि म्हणून मी एकच सांगतो की आम्ही यापूर्वी देखील विरोधकांना आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर दिलं। यापुढे देखील आरोपाला आम्ही कामातूनच उत्तर देऊ। जनतेला काम करणारे लोक आवडतात, शिव्याशाप देणारे नाही आवडत। आणि म्हणून निवडणुकीच्या रिझल्ट वरून रोज अडीच वर्ष खालच्या सभागृहातले आपण लोक देखील, आपण इकडे कमी संख्या आहे, पण खालच्या सभागृहातले लोक, वरच्या सभागृहातले लोक या ठिकाणी एकही दिवस असा गेला नाही की सरकारवर आरोप केले नाहीत, मुख्यमंत्री मी होतो माझ्यावर आरोप केले नाहीत, असा एकही दिवस गेला नाही। परंतु निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झालं की काम करणाऱ्या लोकांना जनता साथ देते आणि